निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो, जात ओळखली जात नाही. ब्रॅकेट फिजिएंटी नाही, हां फिजिएंटी पण नाही राजकारणात. व्हीएनटी वगैरे सगळं फक्त ओबीसी. बरोबर. असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे. कुठच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीमध्ये हवं असेल तर ते ओबीसी म्हणून मिळतं. या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्याच पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही का? कारण ते दोघंही कालच्या निर्णय, मला जे बोलायचं मी बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि तुम्ही मी जे काय बोलतो ते ऐकतात आहे. त्यांना काय बोलायचं, काही लोक माझ्याशी सहमत नाही म्हणून म्हणतात, तर नाही सहमत आहे. माझं हे मत आहे, आमच्या सगळ्यांचं हे मत आहे, हे मी तुमच्यासमोर सांगतो. आता आणखी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काय? सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्यासमोर मांडणार आहात? नाही, त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ, आमचं म्हणणं मांडू. पण एक लक्षात ठेवा, आम्ही हे जे इथं आलो निर्णय घेतले तर आम्ही अनेक सभांमधून जाहीरपणे सांगितलेलं आहे की या ओबीसीवर जे आहे बॅकडोअर एंट्रीचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका, ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री करू नका. हे सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरीसुद्धा हे चालूच आहे. मग आता आम्ही काय करावं तरी काय तुम्ही सांगा. सर, अनेक नेते टीका करतात आहेत, पण जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे. याकडे कसं बघतात सामान्य माणसं? माझं राजकारण जे आहे हे 35 वर्षापासून ओबीसीसाठी मी करतो आहे. शिवसेना सोडली त्यावेळेस तुमच्या कदाचित जन्म नसेल झाला, ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची. आता शिवसेना सोडणं सोपी आहे त्यावेळेला, तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतो आहे. मी ते लढणार, निवडणूक किंवा न निवडणूक मला काही फरक पडत नाही. आता जो विषय झाला की आहे, एका बाजूला आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडनं अपेक्षा होती. आता महायुती सरकारमध्ये असं झालंय का की मराठा समाज जर आंदोलन करत असेल तर मराठा मुख्यमंत्रीकडनंच न्यायाची अपेक्षा करणार आणि ओबीसी समाज हा ओबीसी मंत्र्यांकडनंच अपेक्षा करणार. आणि हे सगळं होण्याच्या पूर्वी सर्व नेत्यांची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्रीमध्ये पार पडली होती, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होता. तर सरकारमध्येच समन्वय नसेल आणि जर फक्त प्रत्येक समाजाने त्याच्या समाजाच्या नेत्यांकडनंच न्यायाची अपेक्षा करायची असेल तर सरकारमध्ये नेमकं चाललंय का? त्यावेळेला सुद्धा हे सांगण्यात आलं की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही. म्हणजे ऐकून मुख्यमंत्री वेगळं आरक्षण देऊ, बरोबर ना? मग वेगळं आरक्षण द्या. मग कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि कुणबी सर्टिफिकेट घेणार. हा आग्रह धरून 57 लाख लोक आणि त्यांचे सगळे सोयरे यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयावर आपण मोर्चे घेऊन आलात आणि ताबडतोब त्याची मान्यता आपण द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो. मग मला सांगा ओबीसीला धक्का लागला नाही का? त्याचं उत्तर तुम्हीच द्या ना. सीएम हे मराठा असल्यामुळे ओबीसी समाजाकडे लक्ष देत नाहीये. पुढे दुसरा प्रश्न असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये कागद दिला. तुमचं असं म्हणणं आहे की बॅकडोअर एंट्री होतीये. प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि मिळेल का? किती म्हणजे सोपं येईल संपूर्ण प्रक्रिया? असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून क्युरेटिव पिटिशन दाखल केलेलं आहे. 2 वेळा तो प्रयत्न झाला, कायदा बनवण्यात आले. एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना. दोन्ही वेळेला मी पाठिंबा दिला की कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मग हायकोर्टापर्यंत ते टिकलं, फक्त सुप्रीम कोर्टात अडचण आली. तर तेवढी सुप्रीम कोर्टातली अडचण तुम्ही सोडवली तर प्रश्न मिटला असता. पण तुम्ही म्हटलं नाही, सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे करायचं आहे ते सरकारकडून केले गेले असं दिसतं. सर, हे ओबीसी प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता अनेक मराठ्यांकडे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल, त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा एक डाव आहे. नाही, ते राजकारणातलं तर 100% ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे. आता गेलं आता. पण तिथे सगळे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्टिफिकेट घेतलेले लोक जे आहेत उभे राहणार. एकही भटका विमुक्त, एकही कोणीच निवडून आता येणार नाही. आमचा संपला विषय आमचा. पण
तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपल्यासारखा आहे. म्हणून तर हा आक्रोश आहे. तर असं बबन एक विषय तायवाडे की असं आज म्हणतात तुमची की